आपणास गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीद्वारे दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी आचार्य पदवी बहाल करण्यात आली आहे। आपल्या संशोधनाचा विषय गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील आरोग्य सेवांचे चिकित्सक अध्ययन कालखंड 2005 ते 2015 हा होता। आपण आपले संशोधन कार्य डॉक्टर श्रीराम एस कावडे, कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केले आहे। इसी क्रम में डॉक्टर संजय मधुकर राव देशपांडे आपण भगवती महाविद्यालयात गणित विभागात विभाग प्रमुख व प्रोफेसर म्हणून कार्यरत आहात। आपणास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरद्वारे 5 मार्च 2020 रोजी आचार्य पदवी बहाल करण्यात आली। आपला संशोधनाचा विषय अ कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ केरला स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स अँड अदर कंटेम्पररी मॅथमॅटिशियन्स इन रेफरन्स टू कॅल्क्युलस अँड इन्फायनाइट सिरीज हा होता। आपण आपल्या संशोधनाचे कार्य मोता सायन्स कॉलेज येथील सेवानिवृत्त प्रोफेसर डॉक्टर AW व्यवहारे यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केले। आपले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये एकूण 12 शोध निबंध प्रकाशित झाले आहेत। आपण विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे मान्यता प्राप्त एक लघु शोध प्रकल्प पूर्ण केलेला आहे। आपल्या या यशाबद्दल भगवती शिक्षण संस्था आपला सत्कार करीत आहे। इस क्रम में PhD प्राप्त सत्कार मूर्ति डॉक्टर जयंत उदय भान आपण श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ एज्युकेशन आमगाव येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहात। आपणास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरद्वारे जुलै 2021 ला शिक्षण शास्त्र या विषयात आचार्य पदवी बहाल करण्यात आली। आपल्या संशोधनाचा विषय शिक्षक नीती तत्वाचा शालेय संघटनात्मक वातावरण व मुख्याध्यापकांचा नेतृत्व वर्तन संदर्भात अभ्यास हा होता। आपले संशोधन कार्य डॉक्टर RL निकोसे यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केले। आपले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत एकूण 10 शोध निबंध प्रकाशित झाले आहे। आपल्या या यशाबद्दल भगवती शिक्षण संस्था आमगाव आपला सत्कार करीत आहे। क्रीडा क्षेत्र में विशेष उपलब्धि प्राप्त सत्कार मूर्ति कुमारी चेतना विठ्ठले कक्षा 8वीं KK अंग्रेजी माध्यम प्राइमरी स्कूल आमगांव ने कलकत्ता में आयोजित राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धा में तथा अहमदनगर महाराष्ट्र में आयोजित राज्य स्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा में स्वर्ण पदक प्राप्त करने पर तथा जिला स्तरीय स्पर्धा में सफलतापूर्वक भाग लेने पर भगवती शिक्षण संस्था आपका सत्कार करती है। इसी प्रकार मैं सभी मान्यवरों से निवेदन करूंगा कि वे यथास्थान रहें। संघी टॉपर्स अवार्ड्स संघी परिवार गोंदिया की ओर से प्रतिवर्ष आमगांव तहसील क्षेत्र में विभिन्न परीक्षाओं में प्रथम स्थान प्राप्त करने वाले विद्यार्थियों को आदरणीय प्राचार्य डॉक्टर दिलीप जी संघी की ओर से जयंती समारोह के अवसर पर संघी टॉपर अवार्ड प्रदान किए जाते हैं। इस क्रम में विजय श्री प्राप्त विद्यार्थी इस प्रकार हैं। मैं नाम पुकार रहा हूं, सभी विद्यार्थी तुरंत आए मंच की ओर। कुमारी नेहा भुवनलाल बिसेन ने श्री लक्ष्मण राव मानकर इंस्टीट्यूट ऑफ फार्मेसी आमगांव से वर्ष 2022 की डिप्लोमा इन फार्मेसी की परीक्षा में 86% अंक प्राप्त कर प्रथम स्थान प्राप्त किया है। इसी क्रम में शैलेश योगराज कोल्हे 77.69% अंक प्राप्त कर प्रथम स्थान प्राप्त किया है। इसी प्रकार मुकुंद रेखलाल टेमरे ने भगवती महाविद्यालय आमगांव से वर्ष 2022 में BSc अंतिम वर्ष की परीक्षा में 81% अंक प्राप्त कर प्रथम स्थान प्राप्त किया है। सभी विद्यार्थियों से पालकों से निवेदन है कि वे तालियों की गड़गड़ाहट से सबका अभिनंदन करें। चौथे विद्यार्थी के रूप में कुमारी शीतल भागचंद कटरे से वर्ष 2022 की डिप्लोमा इन इंजीनियरिंग परीक्षा में 87% अंक प्राप्त कर प्रथम स्थान प्राप्त किया है।
इसी क्रम में शुभम नटवरलाल चौहान ने श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ एजुकेशन आमगांव से वर्ष 2022 की बैचलर इन एजुकेशन की परीक्षा में 84.45% अंक प्राप्त कर प्रथम स्थान प्राप्त किया है। इसी प्रकार कुमारी मासूम योगराज राउत, इन्होंने श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ एजुकेशन आमगांव से वर्ष 2022 की डिप्लोमा इन टीचिंग एजुकेशन की परीक्षा में 88.85% अंक प्राप्त कर प्रथम स्थान प्राप्त किया है। इसी क्रम में 7वें विद्यार्थी के रूप में गौरव ब्रह्मानंद वाघमारे ने विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालय आमगांव से वर्ष 2022 की एचएससी 12वीं की परीक्षा में 91.33% प्राप्त कर पूरे तहसील में प्रथम स्थान प्राप्त करने का गौरव प्राप्त किया है। इसी क्रम में कुमारी प्रेरणा राजेंद्र बिसेन ने आदर्श विद्यालय आमगांव से वर्ष 2022 की एसएससी 10वीं की परीक्षा में 96.60% अंक प्राप्त कर प्रथम स्थान प्राप्त किया है। उनका सत्कार करें। इसी प्रकार अंतिम विद्यार्थी के रूप में कुमारी अश्विनी सुधीर कुमार बिसेन ने उसी क्रम में आदर्श विद्यालय आमगांव से वर्ष 2022 में एसएससी की परीक्षा में 96.60% अंक प्राप्त करने के पात्र है। उनके पालक आए हुए हैं। इस प्रकार हम इन सभी प्रावीण्य प्राप्त विद्यार्थियों का भगवती शिक्षण संस्था की ओर से अभिनंदन करते हैं और उनके निरंतर शैक्षणिक क्षेत्र में आगे बढ़ने की तथा दीर्घायु जीवन की शुभकामनाएं प्रदान करते हैं। बहुत बहुत धन्यवाद। कार्यक्रमाच्या पुढील शृंखलेत आजच्या समारोहातील सत्कार मूर्ती यांचं मनोगत होईल। कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन जगावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असं जी बाहेकार यांना मी आमंत्रित करते की त्यांनी आजच्या मंगल प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं। मंचावर उपस्थित महानुभाव श्री केशवरावजी मानकर, आमदार विजयभाऊ रांगडाले, मेरे भाई पंकज रांगडाले, सभी उपस्थित सत्कार मूर्ति, ऑनरेबल टीचर्स, स्टूडेंट्स, मैं आप सभी को बहुत बहुत बधाई देता हूँ इस अवसर पर। जिन स्टूडेंट्स को यहाँ से नवाजा गया, जिनका सत्कार किया गया, उनको मैं बहुत बधाई देता हूँ। और जिन स्टूडेंट्स को अवार्ड्स नहीं मिले, उनके लिए भी एक अवसर ऐसा है जिसमें उन लोगों ने और आगे आके अपने अपने कक्षा में प्रावीण्य प्राप्त कर आगे बढ़ना चाहिए। अगर हमें कम मार्क्स मिले तो उसमें कुछ नाराज होने की जरूरत नहीं। हमने अपनी कंपटीशन अपने साथ रखना चाहिए, छोटे छोटे गोल्स रखना चाहिए। अगर आज मुझे 60% मार्क्स मिले तो कल 70% कैसे मिलेंगे। अगर आप मेहनत करते हो तो मुझे ऐसा नहीं लगता कि कोई चीज़ आपके लिए इम्पॉसिबल है। आपके लिए बहुत अच्छा ध्येय रखना चाहिए। अभी हमने कैंप ऑर्गेनाइज किए थे यहाँ पे,
तो कुछ वॉलंटियर्स ने मुझे पूछा कि सर मैं BAMS होना चाहता हूँ, मैं डॉक्टर बनना चाहता हूँ, सर DM कार्डियोलॉजी अच्छा है कि MCH कार्डियोलॉजी अच्छा है। तो ये इतने विभिन्न क्वेश्चंस थे, तो मुझे ऐसा लगता कि कुछ संभ्रम सा है स्टूडेंट्स के मन में, तो उसके लिए अच्छे वोकेशनल गाइडेंस की जरूरत है। डॉक्टर बनना, इंजीनियर बनना या IAS ऑफिसर बनना यही सब कुछ नहीं होता। अगर आप क्रीड़ा क्षेत्र में आगे जाते हैं तो बहुत अच्छे खिलाड़ी बन सकते हैं, लेकिन क्रीड़ा क्षेत्र में आगे जाने के लिए अगर तुमको क्रिकेटर बनना है और इंडिया 11 में शरीक होना है तो उसके लिए बहुत मेहनत करना पड़ेगा, क्योंकि इनमें से सिर्फ 11 लोग चुने जाते हैं। तो इतना आसान नहीं है खेलकूद में आगे जाना। और ऐसे कितने स्टूडेंट्स होंगे जो एक लेवल तक के आगे बढ़ते हैं लेकिन उसके आगे नहीं जा सकते। डॉक्टर बनना बहुत आसान है, तुम एक 12वीं में पढ़ाई करो, नीट की एग्जाम दो तो तुम मेडिकल कॉलेज में एडमिशन ले सकते हो, लेकिन तुम्हारी जिद ये रहना चाहिए कि मैं अच्छे से अच्छे मेडिकल कॉलेज में एडमिशन लूँ, उसमें अच्छे से पढ़ाई करूँ। अभी आज अगर हेल्थ के क्षेत्र में देखा जाए तो इंडिया में करीबन 40% जो एक्सपेंडिचर है वो गवर्नमेंट करती है। वो भी अभी जो फ्लैगशिप ये है महात्मा फुले योजना या प्रधानमंत्री आरोग्य योजना, ESIC स्टेट गवर्नमेंट योजना, उसकी वजह से 40% खर्चा गवर्नमेंट करती है, लेकिन 48% लोग आज भी अपने जेब से एक्सपेंडिचर करते हैं अपने हेल्थ के लिए, जबकि ऐसा नहीं होना चाहिए। अपने यहाँ 30 करोड़ लोग मिडिल क्लास हैं और कम से कम 50 to 60% लोग बिलो पॉवर्टी लाइन हैं। इसके लिए गवर्नमेंट की ओर से ये फ्लैगशिप जो संस्था है उसके थ्रू काफ़ी वर्क हो रहा है। आज जैसा MJPJY या PMJAY जो आरोग्य संस्था है उसके तहत बड़े बड़े हॉस्पिटल्स में, इवन प्राइवेट हॉस्पिटल्स में काफ़ी सुविधाएं उपलब्ध है। कार्डियक सर्जरी हो जाती है, एंजियोग्राफी प्लास्टी हो जाती है, न्यूरो सर्जरी हो जाती है, लेकिन फिर भी इसमें काफ़ी संशोधन करने की ज़रूरत है। इसमें जो कॉस्ट रखी गई है वो अभी भी बहुत कम है, जिसमें कभी कभी इवन गवर्नमेंट हॉस्पिटल में भी तो ये वॉल रिप्लेसमेंट है वो करना पॉसिबल नहीं होता। लेकिन ये अभी शुरुआती दौर में है, इसमें अभी बहुत सारे संशोधन होंगे और एक दिन ऐसा आएगा कि इसके तहत मैक्सिमम लोगों को हेल्थ जो सर्विसेज है मिलना शुरू हो जाएगा। फिर भी आज जो मिडिल क्लास लोग हैं उन्होंने कम से कम हेल्थ इंश्योरेंस की तरफ जाना बहुत ज़रूरी है। अगर आप 15 से 20 हज़ार रुपये हर साल के खर्चा करते हो तो आपका 5 लाख तक का इंश्योरेंस आराम से हो सकता है, जिसमें आपकी हस्बैंड, वाइफ और बच्चे सबका वहाँ पे ट्रीटमेंट, कोई भी बड़ी बीमारी हो, छोटी बीमारी हो, उसके लिए हो सकता। तो इसके लिए इंश्योरेंस प्रमोशन एक बहुत बड़ा एस्पेक्ट है। दूसरा एक एस्पेक्ट है प्रिवेंशन ऑफ डिसीज। इस साल मैं एसोसिएशन ऑफ फिजिशियंस ऑफ इंडिया विदर्भ चैप्टर का प्रेसिडेंट हूँ, तो हमने हर डिस्ट्रिक्ट में जाके कुछ कैंप्स लेना तय किया है, जिसमें हम लोग पेशेंट्स को, पब्लिक को गाइड करेंगे प्रिवेंशन ऑफ डिजीज के लिए। इसी तरह का एक कैंप हमने अभी गोंदिया में लिया था, जिसमें 500 लोग सम्मिलित हुए थे और करीबन 14 डॉक्टर्स ने उनको संबोधित किया था। इसमें जो लाइफस्टाइल मॉडिफिकेशन है जो बहुत ज़रूरी है, जो हाइपरटेंशन, डायबिटीज़, जो कि आज ऑलमोस्ट एडल्ट्स में 20% लोगों को ब्लड प्रेशर है, डायबिटीज़ है, और जिनको ब्लड प्रेशर और डायबिटीज़ है उनको हार्ट डिसीज़ 2 गुना कॉमन रहता है। तो ये प्रिवेंशन बहुत इम्पॉर्टेंट है। अगर हम देखें कि जो रिस्क फैक्टर्स है हार्ट डिजीज़ के लिए, जैसा हाइपरटेंशन, डायबिटीज़, स्मोकिंग, ओवरवेट, सीडेंटरी लाइफस्टाइल, अल्कोहल, तो ये अगर हम कंट्रोल करें, कोलेस्ट्रॉल, तो हम बहुत सारे जो हार्ट डिसीज़ है उसको प्रिवेंट कर सकते हैं। तो बहुत सारा जो GDP आज हमारा हेल्थ केयर पे खर्चा होता है उसको हम कम कर सकेंगे। इसलिए अगर हम
सिर्फ जो मोस्ट इम्पॉर्टेंट मॉडिफाइबल रिस्क फैक्टर्स है टोबैको च्यूइंग एंड अल्कोहल, अगर ये दो चीज कम करें तो कम से कम 20% पेशेंट्स हॉस्पिटल में कम हो जाएंगे। इसलिए ये जागरूकता पब्लिक में लाना बहुत अनिवार्य है। मैं आप सभी से निवेदन करूंगा, जो स्टूडेंट्स है उन्होंने खूब पढ़ाई करना चाहिए, अपने माँ बाप का, अपनी सोसाइटी का नाम रोशन करना चाहिए। जो हमारे सिटीजन्स है उन्होंने हेल्थ की तरफ ध्यान देके एक हेल्दी लाइफ, हम हमेशा ट्रीटमेंट करते बीमारी की, जब हम बीमार पड़ते तब डॉक्टर के पास जाते, लेकिन हेल्दी रहने के लिए हम डॉक्टर के पास कितने बार जाते कि मुझे कोई बीमारी नहीं होना चाहिए, मुझे ब्लड प्रेशर नहीं होना चाहिए, मैं ओबेज हूँ, मेरा वेट ज़्यादा है। आज मैंने देखा एक पेशेंट 100 किलो का था, उसको कोई डिसीज नहीं था, बट ओबेसिटी इटसेल्फ इज अ डिसीज। तो अगर हम अपना वेट नॉर्मल रखेंगे, अच्छा डाइट जिसको हेल्दी डाइट बोलते हैं, फ्रूट्स, वेजिटेबल्स, वेग डाइट दैट इज ऑल्सो गुड, तो तुम बहुत सारी बीमारियों का निवारण कर सकते हैं, प्रिवेंट कर सकते हैं। आज मैं हमारे जो आदरणीय मानकर गुरुजी है उनको विनम्र अभिवादन करता हूँ, जिन्होंने इतने सारे, वो एक शिक्षण महर्षि थे, जिन्होंने इतने सारे जो पॉलिटेक्निक्स और कॉलेजेस, फार्मेसी कॉलेज में अभी देख के आया, इट्स अ वेरी गुड कॉलेज, तो उन्होंने एक सोशल वर्क किया है। तो हर कोई व्यक्ति अपने अपने फील्ड में अगर सोसाइटी के लिए कुछ करता है तो उसका नाम होगा। अगर हम हमारे अपने लिए ही सब कुछ करते, तुम कितने भी बड़े आदमी हो, कितना भी तुम्हारे पास पैसा हो, लेकिन तुमको रिकॉग्निशन नहीं मिलेगा। तो वी ऑल हैव टू वर्क फॉर द सोसाइटी। मैं मानकर गुरुजी को धन्यवाद देता हूँ और उन्होंने मुझे यहाँ बुलाया और सम्मानित किया, इसलिए मैं उनका आभारी हूँ। जय हिंद, जय भारत। धन्यवाद। धन्यवाद सर। आपने सर समाजोपयोगी होण्यास प्रयत्नरत माननीय पंकजी रहांगडाले जिल्हा परिषद अध्यक्ष यांना विनंती की ते जयंती समारोहाच्या या क्षणी आम्हाला मार्गदर्शन करावे। लक्ष्मणरावजी मानकर, इनको सर्वप्रथम अभिवादन। आज के इस जयंती कार्यक्रम में उपस्थित माननीय केशवराव जी मानकर, तिरोड़ा गोरेगांव विधानसभा क्षेत्र के आमदार माननीय विजय भाऊजी रहांगडाले, इस रामगांव क्षेत्र के पूर्व विधायक माननीय भैर सिंह जी नागपुरे, जिला परिषद के पूर्व अध्यक्ष माननीय विजय जी शिवनकर, मंच पर उपस्थित असाटी जी जिनका सत्कार हुआ, माननीय डॉक्टर भाईकार जी तथा सभी सत्कार मूर्ति, यहाँ उपस्थित इस वट वृक्ष में पढ़ने वाले सभी विद्यार्थीगण, उपस्थित सभी मान्यवर। जब आपका यहाँ पे सत्कार होगा, मान होगा, ये बात जब मुझे केशव काका ने बताया, तब जो पहला गर्वान्वित पल मेरे मन के अंदर आया कि इस जगह पर, जैसा हम हर घर में तो भगवान होते हैं, पर जब तक हम देव स्थान पे नहीं जाते तब तक कहीं ना कहीं आपको उस ईश्वर का, उस भगवान का आशीर्वाद मिलता नहीं है। ऐसी मान्यता हमारे बीच में होती है। वैसे ही राजनीतिक जीवन में आप छोटा काम करो या बड़ा काम करो, जब तक आप लक्ष्मणराव जी मानकर जी के इस लगाए हुए वटवृक्ष के नीचे नहीं आएंगे, तब तक मुझे लगता है कि अपना जीवन, राजनीतिक जीवन अधूरा है। एक मैं उनकी किताब अभी यहाँ पढ़ रहा था, पटले जी ने जो लिखे हैं, उसी पटले जी ने प्रतिबिंब, इसमें एक प्रसंग मैं पढ़ रहा था, जब गुरुजी अपने स्कूल कालखंड में थे तो उनके मित्र थे भाईकार जी, और जब उनके आपस में दोनों जब पढ़ाई कर रहे थे तो एक चर्चा के बीच में आया कि मातु देवो भव, पितु देवो भव, आचार्य देवो भव। इस प्रसंग पर उन दोनों के बीच में कहीं ना कहीं चर्चा विमर्श चालू हुआ। तो भाईकार जी ने बोला कि ये तो ठीक है
मातु देवो भव भी ठीक है, पितृ देवो भी ठीक है, पर कर्म देवो भव होना चाहिए। मैं आचार्य देवो भव नहीं मानता, ऐसा इस किताब में प्रसंग है। तो गुरुजी ने उसको, उन दोनों के बीच में कहीं ना कहीं वाद विवाद की परिस्थिति आई और गुरुजी ने कहा कि मैं तुम्हारी बात भी मानता हूँ, पर साथ में ये तीनों शब्दों के साथ में हम कर्म देव भव भी जोड़ लेते हैं। तो ये प्रसंग इसमें इसलिए दिया गया था कि आप कुछ भी करें, पर अगर नए सुझाव आते हैं, नया आशावाद आता है, नया कुछ प्रसंग आपके जीवन में आता है, तो पुरानी बातों के बीच में किसी की अच्छी बात भी आप जोड़ सकते हैं। भायकर जी उसमें तैयार नहीं हुए, पर गुरुजी ने कहना कहीं उसमें वो शब्द एक और जोड़ दिया। तो ये हमको प्रसंग बताता है कि अगर हम किसी भी क्षेत्र में काम कर रहे हैं, कहीं भी कर रहे हैं, अगर अच्छे सुझाव हमें आते हैं तो उनका जीवन में हमने समावेश करना चाहिए। हो सकता है अपने से छोटा या अपने से बड़ा, कई बार हमको ऐसा, जब हम किसी पद पर पहुंचते हैं, किसी स्थान में पहुंच जाते हैं, तो कई बार ऐसा हमें प्रतीत होता है कि हम जो बोल रहे हैं वही सत्य है, पर वो ऐसा होता नहीं। कहना कि जो सुझाव हमको सामने तरफ से भी आते हैं, उनको भी हमने अपने जीवन में उनको समावेश करना चाहिए। आज कहना कि मैं कुछ ना कुछ बहुत अच्छा सीखकर यहाँ से जा रहा हूँ और अपने जीवन में इसका मैं अवश्य रूप से पालन करूँगा। इतने प्रतिष्ठित स्थान पर मुझे बुलाकर सत्कार हुआ, सम्मान हुआ, इसके लिए मैं आप सबका मनपूर्वक बहुत धन्यवाद प्रकट करता हूँ। आपने मुझे बोलने का मौका दिया, इसके लिए मैं धन्यवाद प्रकट करता हूँ। और जैसे गुरुजी का जन्म तुमखेड़ा गांव में हुआ था, मैं तुमखेड़ा खुर्द में नहीं हुआ, पर तुमखेड़ा बुजुर्ग में हुआ था, तो कहना कि मट्टी मेरे में भी वहीं की कहना कि जुड़ी हुई है। ये मेरे लिए बड़ा गौरवान्वित क्षण है। आपने मुझे बुलाया, बोलने का मौका दिया, सम्मान किया, पुनश्च सभी का धन्यवाद। माननीय ललितजी मानकर संचालक भौभूती शिक्षण संस्था करतील अशी मी त्यांना विनंती करते। एक सांस्कृतिक कार्यक्रमाची इथे उपस्थिती। जन्मभूमी आपुले असे आम्हास अभिमान, ढळू दिली नाही मातृभूमीची शान। अनेक धर्म भाषा संस्कृतीच्या ठेवतो मान, वैशिष्ट्य हे आमुचे सर्व जगी असे छान। एकात्मतेचा संदेश देऊने उंचाविली मान, प्राणाहून प्रिय असा भारत देश महान। सर्व जगी प्रिय आमुचा भारत देश महान। तर सादर होत आहे देशभक्तीपर सादरीकरण के सीबीएसई स्कूल विद्यार्थ्यांद्वारे। सबके
सितारा ऐसा चमका, रोशन हुआ जहां, उस तारे का नाम है प्यारे मेरा हिंदुस्तान। पश्चिम में उजाला हो गया, लंदन में इंडिया का बोलबाला हो गया, लंदन में इंडिया का बोलबाला हो गया। पूरब का पश्चिम में उजाला हो गया, लंदन में इंडिया का बोलबाला हो गया, लंदन में इंडिया का बोलबाला हो गया। कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे हम मिलकर नई कहानी। छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे हम मिलकर नई कहानी। हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी। भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तान हमारा है। भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तान हमारा है। सदियों से भारत भूमि दुनिया की शान है, भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है। भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तान हमारा है। कुठलाही कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गरज असते ती योग्य मार्गदर्शकांची, जबाबदारीची जाणीव असलेल्यांची, योग्य नेतृत्वाची। अशाच व्यक्तिमत्वाचे धनी असलेले आपल्या शिक्षण संस्थेचे कार्यवाह माननीय केशवरावजी मानकर। मी आपणास विनंती करते की आपण आजच्या या समारोहाप्रसंगी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक व अहवाल वाचन करावे। माननीय केशवरावजी मानकर। श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजींच्या जयंतीच्या निमित्तानं आमचे प्रेरणास्थान विद्येची देवी माँ सरस्वती, परम श्रद्धेय तुकडोजी महाराज, परम श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी, परम श्रद्धेय श्रीमती फुलनबाई मानकर यांच्या स्मृतीत मी शतशत नमन करतो। खरं म्हणजे आजचा कार्यक्रमाचा जो क्रम आहे तो विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण बदलतो आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी मेंढे, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक
माननीय नामदार गावित साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय खासदार अशोकजी नेते यांचं 10 मिनिटापूर्वी कचारगड इथून प्रस्थान झालेलं आहे आणि ते आपल्या ह्या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित होणार आहे. खरं म्हणजे कचारगडची तारीख आणि आपली तारीख एकसारखी आली असल्यामुळे या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने गोंधळ निर्माण झालेला. पण कार्यक्रम इतकं भरगच्च असतो त्यामुळे नाईलाज होतं आणि 3 वाजेपर्यंत किंवा 3:30 वाजेपर्यंत थांबून राहणं हे शक्य नव्हतं. म्हणून मी उशिरा का होईना आज आपला कार्यक्रम दुपारी 12 वाजता सुरू व्हायचा होता, पण अति विलंबाने आपण सुरू केलेला आहे. त्याला कारण हे मी सांगितलेले मुख्य कारण आहे. मंचावर उपस्थित आपले मान्यवर तिरोड्या विधानसभेचे आमदार माननीय विजयभाऊ रांगडाले, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन करून गेले अशा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय रांगडालेजी, पंकज रांगडाले, आपले माजी मंत्री माननीय राजकुमारजी बडोले, माझे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयभाऊ शिवणकर, माझे सहकारी आणि सहपाठी माझे परम मित्र आदरणीय माजी आमदार धैर्यसिंग भाऊ नागपुरे, मंचावर उपस्थित आदरणीय डॉक्टर दीपकजी भायकर, माननीय सुरेश बाबू असाटी, अध्यक्ष भौभूती शिक्षण संस्था, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रांनो, आपण मागील 3 वर्ष हा कार्यक्रम अगदी साध्या रूपाने कोरोनाच्यामुळे आपण साजरा केलेला होता. खंड कुठेही पडलो नाही. पण सार्वजनिक कार्यक्रम आपण ह्या वर्षी पुन्हा घेण्याचा निर्धार केला आणि ह्या ठिकाणी आपला आज हा कार्यक्रमाचा समारंभ ह्या पार पडत आहे. मी यावर्षी असं ठरवलं होतं की गुरुजीची जयंती आणि ह्या महाविद्यालयाची सुवर्ण जयंती, कोरोनामुळे त्यालाही 3 वर्ष विलंब झाला आहे, हे दोन्ही एकत्र साजरा करायचा मानस होता. पण माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या तारखा उपलब्ध होऊ शकल्या नाही. माननीय पालकमंत्र्यांनी आपल्याला होकार दिला होता आणि त्यांनी यायचंही ठरवलं होतं, पण मी त्यांना नकार दिला की तुम्ही ह्या वेळेस येऊ नका. जर कॉलेजची सुवर्ण जयंतीचा सोहळा झाला असता तर आपले उच्च शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. पण शासकीय ताळमेळ जमत नसल्यामुळे पुढे 2023 मध्ये या महाविद्यालयाची सुवर्ण जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करायची आहे असा भौभूती शिक्षण संस्थेने ठरवलेलं आहे. पाहुण्यांची अडचण बघून जे काही करता येईल ते करण्याचा आमचा मानस आहे. बंधूंनो, जयंतीच्या निमित्ताने संस्थेचा वार्षिक अहवाल आपण दरवर्षी साजरा करत असतो. त्या अहवालाच्या प्रती आपण सर्वांना वाटप करण्याचा निर्धार केलेला आहे. जर मी अहवाल या ठिकाणी वाचत बसलो तर मला जवळजवळ पाऊण ते 1 तास लागायची संभावना आहे. म्हणून ओझरती नजर तुमच्या समोर टाकतो की संस्थेची स्थापना 1950 B.Pharm या सुरुवात झालेलं आहे. दुसरं वर्ष यावर्षी चालू आहे. 2000 मध्ये CBSE स्कूल स्थापन केली आपण. D.Ed, B.Ed, पॉलिटेक्निक कॉलेज, ITI
आणि जुने आदर्श विद्यालय, रवींद्र विद्यालय, सार्वजनिक आणि भौगोलिक महाविद्यालय, आर्ट, कॉमर्स आणि सायन्स, PG आणि PhD चे लॅब सुद्धा आपल्या इथे उपलब्ध आहे विद्यार्थ्यांसाठी. गुरुजींचा जो उद्देश होता तो म्हणजे ह्या आदिवासी भागातल्या मागासलेल्या भागाला शिक्षणाचा दर्जा मिळवून उत्तम गुणवंत विद्यार्थी निर्माण करण्याचा. त्यामुळे गुरुजीने आमगाव, चोपा आणि कुराडी ही आदिवासी गावं निवडली होती आणि त्या निमित्ताने सर्व वाटचाल सुरू आहे. संस्थेमध्ये आज 6382 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि कर्मचाऱ्यांची संख्या 309 आहे. खरं म्हणजे मुले 2976 आणि मुली त्याच्यापेक्षा जास्त 3406, शिक्षक 235 आणि शिक्षक कर्मचारी 74 असे विद्यार्थ्यांचे शिक्षण आपल्या संस्थेमध्ये घेत. दरवर्षी निकाल जाहीर होतो, त्याच्या संबंधात गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करतो आणि आपल्या समक्ष तो सत्कार झालेला आहे. आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना वाढ देणं हे आमचं आद्य कर्तव्य असल्यामुळे आम्ही करत असतो. 12वीचा निकाल 98% लागू. अंजली योगेश्वर डोंगरे विज्ञानामध्ये 91% तिने गुण मिळवलेले आहेत. आणि सर्वच रवींद्र विद्यालय, रामकृष्ण विद्यालय, भौभूती, लक्ष्मणराव इन्स्टिट्यूट, मानकरा पॉलिटेक्निक यांचे सर्वांचेच गुणवंत विद्यार्थ्यांचं यामध्ये गुणगान केलेलं आहे. भौभूती शिक्षण क्षेत्राच्या विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये आदर्श विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, रवींद्र विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, भौभूती महाविद्यालय यांच्या सर्व हवालामध्ये दिलेले आहे. मित्रांनो, म्हणजे विज्ञान क्षेत्रामध्येही आमच्या विद्यार्थ्यांना भरारी केलेली आहे आणि स्टेटपर्यंत त्यांना हे मिळालेलं आहे. स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या सर्व युनिटचे विद्यार्थी सहभागी होऊन ते गुणवंत होऊन मध्ये पुढे आलेले आहेत. मित्रांनो, विविध उपक्रम करत असताना संस्थेने शिष्यवृत्ती परीक्षा, प्राथमिक स्तरावर ई-लर्निंग सुविधा, जवाहर नवोदय परीक्षा, एलिमेंटरी इंटरमिडिएट ग्रेड परीक्षा, विविध शासकीय संस्थाद्वारे आयोजित चित्रकला स्पर्धा, भारतीय संस्कृती ध्यान परीक्षा, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता पदवी परीक्षा, विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन, पालकांचे सभांचे आयोजन, महिलाकरिता मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकवाचे आयोजन, योगासन, प्राणायाम वर्ग, नैतिक शिक्षा देणारा दैनंदिन परिपाठ, स्काउट, RSP विविध उपक्रम आमच्या संस्थेतल्या विभिन्न घटकामध्ये आयोजित केले जातात. मित्रांनो, भौभूती महाविद्यालयाच्या कर्मचारी पतसंस्था ही महाराष्ट्र राज्य भूषण पुरस्काराने सन्मानित झालेली असलेली पतसंस्था असून तिचं एकूण भाग भांडवल 11,74,252 रुपये आहे. मित्रांनो, भौभूती शिक्षण संस्था आमगाव महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषणाने पुरस्कृत सन्मानित झालेले आहे. आणि त्यावेळेस माननीय नामदार आदरणीय राजकुमारजी बडोले इंजिनियर साहेब हे त्यावेळेस मंत्री असताना हा शासकीय समाजभूषणाचा पुरस्कार भौभूती शिक्षण संस्थेला प्राप्त झालेला आहे. मित्रांनो, या हवालामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या, पण वेळेअभावी आपण सांगू शकत नाही. कारण पाहुणे आल्यानंतर 3 भाषणं त्यांची, मंत्री महोदयाची, दोन्ही खासदार महोदयाची, आमदार साहेब आणि माझी नाही बोलायचं आहे. आदरणीय बडोले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही बोलायला संधी मिळाली पाहिजे. असा एकंदरीत कार्यक्रम खूप लांब लचक असल्यामुळे मित्रांनो, मी तुमच्या समोर माझा जो हवाल आहे तो शॉर्टकटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी भौभूती महाविद्यालयाचं पटांगणावर यावर्षी विशेष कार्यक्रम ठेवायचा प्रयोजन तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे की सुवर्ण जयंतीचाही कार्यक्रम घ्यायचा होता, पण काही तांत्रिक अडचणीमुळे आपण घेऊ शकलो नाही. तो पुढे घेणार आहोत. ह्या वर्षामध्ये प्राचार्य डॉक्टर श्रीराम बुसकुटे निवृत्त झाल्यानंतर
डॉक्टर पी.के. रांगडाले यांची निवड प्राचार्यपदी केली गेली आहे. आणि मित्रांनो, लवकरच या महाविद्यालयाच्या 5 पदाला मान्यता मिळाली असून त्या 5 पदाच्या जागा महाराष्ट्र शासनाच्या परवानगीनंतर भरले जातील. आज आपले 2 पाहुणे म्हणजे डॉक्टर संजयजी ठाकरे साहेब हे आपल्या आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होणार होते. ते भंडारापर्यंत आल्यानंतर त्यांची अचानक प्रकृती खराब झाली आणि त्यांना नागपूरला परत जावं लागलं. दुसरे जे आपले अतिथी होते डॉक्टर परिणयजी फुके आमदार साहेब यांची आजच त्यांची प्रकृती खराब झाली असल्यामुळे ते पण आजच्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. एवढं मी तुमच्या समोर सांगू इच्छितो की आपण अतिथी भरपूर बोलवलं. माझा मानस नव्हता की यावर्षी फक्त आपले लोकल आमदार खासदार मिळूनच आजचा हा समारंभ करायचा विचार होता. पण आपले माजी आमदार आदरणीय संजयजी पुराम यांचा आग्रहास्तव आणि डॉक्टर गावितांच्या तारीख 3 तारखेला ते रात्री इथं पोहोचणार होते. मला वाटतं रात्री किती वाजता पोहोचले काय पोहोचले काही कळलं नाही. पण ते आज कथाळगडच्या कार्यक्रमावर उपस्थित राहून तिथला कार्यक्रम आटोपून ते परत इथं कार्यक्रमाला येत आहे एवढी सूचना प्राप्त झालेली आहे. बंधू आणि भगिनींनो, मानकाय गुरुजीच्या जयंतीच्या निमित्तानं निमंत्रणाची वाट पाहायची गरज नाही आहे. मी सदैव माझ्या याच्यामध्ये सांगत असतो की दरवर्षी 4 तारखेला ठरलेला हा जयंतीचा कार्यक्रम बहुमुखी शिक्षण संस्था साजरा करेल आणि त्या कार्यक्रमाचं निमंत्रण ॲडव्हान्स म्हणून दरवर्षी येणाऱ्या 4 फेब्रुवारीचं मी सर्व लोकांना देत आहे, सर्व मान्यवरांना देत आहे आणि त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं अशी विनंती करतो. गुरुजीच्या कार्याच्या बद्दल इथं वखाण करण्यासाठी अनेक वक्ते आहेत. गुरुजीने काय केलं हे सर्वांना तुम्हाला माहीत आहे. गुरुजीचं प्रतिबिंब आपले जे सत्कार मूर्ती होते O.C. पटले सरांनी ते लिहिलेलं आहे. आत्ताच पंकज रांगडालेंनी त्याच्या संबंधात उल्लेख केला आणि प्रतिबिंब इतकं चांगलं पुस्तक O.C. पटलेंनी इतकी मेहनत करून घेतलं आणि ते आज प्रचलित चालतात असल्याबद्दल मला अत्यंत आनंद आहे. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही दरवर्षी इथं येता आणि गुरुजीला आपली नम्र श्रद्धांजली अर्पण करता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक मी अभिनंदन करतो, स्वागत करतो. हे 2023चे वर्ष आपल्याला सुख समृद्धी आणि भरभराटीत जावं अशी मा लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो आणि नामदेव माझं काय म्हणतात प्रास्ताविक त्या ठिकाणी थांबवतो. भारत माता की जय. धन्यवाद सर. जेजुरी सारखे नवरत्न आमगावला या नवरत्नांनी लावलेला बहुमती शिक्षण संस्थेच्या नावाने रोपट होऊन वटवृक्ष झालेले आहे आणि निश्चितच माननीय केशवरावजी मानकर यांच्या खंबीर नेतृत्वात यशस्वी वाटचाल करीत आहे. तर यानंतर जयंती समारोहाचे प्रमुख अतिथी माननीय राजकुमारजी बडोले, माजी सामाजिक न्याय मंत्री व माजी गोंदिया जिल्हा पालकमंत्री यांना विनंती की त्यांनी मनोगत व्यक्त करावे. विद्येची देवता माँ सरस्वती यांना विनम्र अभिवादन. आदरणीय आदिवासी विकास मंत्री गावित साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करावं. एकदा महाराष्ट्राचे आदिवासी विकास भागाचे मंत्री आदरणीय गावित साहेब, आदिवासी मंत्री आदिवासी विकास भागाचे मंत्री आदरणीय गावित साहेब या ठिकाणी आलेले आहेत.
गुरुजी जयंती समारोहाचे उद्घाटक गुरुजी जयंती समारोहाचे उद्घाटक माननीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र शासन हे आपल्यात उपस्थित आहेत। मी त्यांचे शब्दसुमनाने स्वागत करते व त्यांना सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मंचावर आपले स्थान ग्रहण करावे व राजकुमार बडोलीजींना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत पुढे न्यावं। श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित जे आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत ते आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री माननीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झालेले तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय विजयभाऊ रांगदाले, आमचे गडचिरोलीचे आमदार डॉक्टर होडी साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित या भागाचे माजी आमदार आमचे मित्र संजय पुराम साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित या कार्यक्रमाला उपस्थित माननीय जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयभाऊ शिवनकरजी, आदरणीय भेरसिंगभाऊ नागपुरेजी ज्यांचा सत्कार या ठिकाणी झाला आहे ते ॲडव्होकेट लखनसिंग कटरे साहेब, डॉक्टर दीपकजी बहेकार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकजजी रांगदाले, सेवानिवृत्त प्राचार्य ओसी पटले सर, सेवानिवृत्त प्राध्यापक मनोहररावजी वानखेडे ज्यांचा या ठिकाणी सत्कार झाला ती सगळी सन्माननीय मंडळी, बहुभूती शिक्षण संस्था आमगावचे अध्यक्ष सुरेश कुमार असाटी साहेब, आदरणीय प्रमोद कुमार कटकवार साहेब ज्यांच्यामुळे या संस्थेचं इतका पसारा सगळीकडे वाढलाय, ते शिक्षण संस्थेचे सचिव माजी आमदार भारतीय जनता पक्षाचे गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय केशवभाऊ या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित मंचावरील सगळी सन्माननीय मंडळी, बहुभूती शिक्षण संस्थेचे सगळे सन्माननीय प्राचार्यवृंद, शिक्षकवृंद या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले गोंदिया जिल्ह्यातील आणि बाहेरून आलेले सगळे सन्माननीय अतिथीगण, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर साहेब यांच्या या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित झाले। जसं दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आपण अत्यंत उत्साहानं हा कार्यक्रम करत असताना या ठिकाणी मी आलो, माझा पण आपण सगळ्यांनी सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद मानतो। आदरणीय श्रद्धेय मानकर लक्ष्मणरावजी मानकर हे असे एक व्यक्तिमत्व ज्यांच्या शब्दामध्ये आपल्याला शब्दात त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला बोलताच येणार नाही। महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणीत ज्यांचा वाटा म्हणजे आज हे भारतीय जनता पक्षाचं छोटस इवलस बीज जे मानकर श्रद्धेय लक्ष्मणराव मानकरांच्या हातून या संपूर्ण परिसरात लावलं गेलं होतं, संपूर्ण महाराष्ट्रात जे पेरलं गेलं आणि त्याचं एवढ्या मोठ्या वृक्षामध्ये जे रूपांतर झालंय ती खरी आदरणीय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या वाट्याला ती जात आहे। मैं अकेला ही चलता था जानी बे मंजिल मगर, एका शायरानं जसं म्हटलं की मैं अकेला ही चलता था जानी बे मंजिल मगर, लोग आते गए और कारवा बनता गया। एका माणसानं सुरू केलेला हा प्रचंड मोठा एक छोटासा लावलेला बीज आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते चालत गेले
आणि त्यांच्या मागे मागे हजारोच्या संख्येनं आज भारतीय जनता पक्ष प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असंख्य खासदार, असंख्य आमदार, असंख्य मंत्री आणि असंख्य मोठा हा जथ्था जो पाहायला भेटतो ती आदरणीय लक्ष्मणराव मानकरांची देण या भागातच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रातच नव्हे तर या देशात आहे. एका विचारानं दैपितमेंट झालेला हा प्रकाश, खरं म्हणजे एक लहानशी लावलेली ज्योत ही अशी पाजळत गेली त्या एका दिव्यानं लावलेले असंख्य दिवे लावत गेले आणि हा प्रकाशाचा आता एक मोठा आपल्याकडे सगळीकडे हा झालेला जो झगझगाट आहे हा झगझगाट आपल्याला पाहायला भेटतो. खऱ्या अर्थानं बहुभूती शिक्षण संस्थेच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांच्या मनामध्ये त्या काळामध्ये या बहुभूती शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी त्या पद्धतीने केली आणि आज सगळीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या संस्थेच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये उच्च पदस्थ झालेली आहेत आणि या संस्थेनं ज्या वेगवेगळ्या शाखांमध्ये जे आज काम केलेलं आहे तर निश्चितच बहुभूती शिक्षण संस्थेची वाटचाल आम्हा सगळ्यांना दैदिप्यमान करणारी आहे, झोकाळणारी आहे. या ठिकाणी आपण सगळेजण म्हणतो का बहुभूती हे एक प्रचंड मोठे महाकवी होते आणि हे कालिदासांच्या समकालीन असा महाकवी हे आमगावमध्ये जन्माला आले आणि त्यांच्या महाकाव्यानं सगळ्या देशामध्ये एक प्रचंड ज्योत अशी पाजळलेली आहे. या आमगावामध्ये बहुभूती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आदरणीय लक्ष्मणराव मानकर गुरुजीनं जो एक छोटासा वृक्ष लावला त्याचा एक मोठा एक या ठिकाणी वटवृक्ष पाहायला आपल्याला भेटतोय. कौन कहता है आसमान में सुराग नहीं होता, कौन कहता है आसमान में सुराग नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो आरो यारो. म्हणजे आपण जर एक मनामध्ये एक विचार ठेवला तर आपण छोटीशी जर एक प्रयत्न केला तर त्याच्यातून निश्चितच यशाची जी वाटचाल आपल्याला पाहायला भेटते ते आदरणीय श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजीच्या माध्यमातून आपल्याला सगळीकडे पाहायला भेटते. त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी केलेले कार्य हे एक अत्यंत छोटेसे कार्य होतं. गावागावामध्ये ते गेले, गावागावामध्ये फिरले, तेव्हा फिरण्याला काही साधनं नव्हती, माणसं जोडत गेले. एका माणसाचे 4 हात झाले, 4चे 10 झाले आणि आज असंख्य लोक या भारतीय जनता पक्षामध्ये जे वाटचाल करत आहेत ते श्रद्धेय लक्ष्मणराव मानकरांची देण आहे. बहुभूती संस्थेमध्ये त्यांनी जी वाटचाल सुरू केली आज या बहुभूती संस्थेचे असंख्य कॉलेज, असंख्य महाविद्यालय जे शिक्षणाची एक या ठिकाणी अनेकांना जे शिक्षण देत आहेत ही श्रद्धेय मानकर गुरुजींच्या माध्यमातून आपल्याला सगळ्याला पाहायला भेटते. अशीच वाटचाल आदरणीय केशवराव भाऊ आणि त्यांचे सगळे सहकारी बहुभूती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी चालत आहेत. मी या ठिकाणी महाराष्ट्राचा माजी सामाजिक न्याय मंत्री म्हणून आणि या भागातला माजी आमदार म्हणून सगळ्या आमच्या मंडळीकडून आपल्या या बहुभूती शिक्षण संस्थेला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो आणि आपण अशीच त्यांच्या विचाराची प्रेरणा आपण सगळ्यांनी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारानं त्यांना महाराष्ट्र शासनानं सन्मानित केलं होतं. अशीच असंख्य पुरस्कार त्यांना भेटत, परंतु या पुरस्काराच्या पलीकडे जाऊन त्यांचा जो विचार आहे हा विचार आपण सगळ्यांनी असाच पुढे न्यावा एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो. आणि मी या ठिकाणी श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि आपण सगळेजण त्यांच्या विचाराला असंच पुढे नेत राहावं एवढीच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मनापासून इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. आज आता आपल्या समोर मंचावर स्थानापन्न झाले आहेत. आपण आहेत माननीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र शासन. मी पुन्हा एकदा बहुभूती शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाला विनंती करतो की डॉक्टर विजयकुमार गावित यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन संस्थेतर्फे सत्कार करावा. माननीय 22 जुलै 1955 नागपूर येथे झाला असून आपले शिक्षण MBBS MD पर्यंत झाले आहे. तळागाळातील आदिवासी समाजाच्या उत्थानाकरिता आपली तळमळ बघून महाराष्ट्रातील जनतेने आपणास भरघोस प्रेम दिले. म्हणूनच 28 वर्षापासून आपण राजकारणात सक्रिय अखंडित वाटचाल करीत आहात.
बालपणापासून समाजसेवेची आवड असल्यामुळे आपण युवा अवस्थेत शिक्षणासोबत राजकारणात सक्रिय झाले. याचीच पावती म्हणून 1995 मध्ये नंदुरबार विधानसभा क्षेत्रातून निवडून आले व पालकमंत्री पद भूषविले. आपली कार्यशैली बघून शासनाकडून 1995 मध्ये स्वास्थ्य व परिवार कल्याण राज्यमंत्री पद आपणास मिळाले. समाजाभिमुख आपले कार्य बघून 1999 मध्ये आपण जनजाती राज्यमंत्री, 2004 मध्ये जनजाती कॅबिनेट मंत्री, 2009 मध्ये वैद्यकीय शिक्षण व खाद्य उत्पादन मंत्री आणि मिळालेले मंत्रीपद यशस्वीपणे सांभाळण्यासाठी भौभूती शिक्षण संस्था आमगाव आपला गौरव करीत आहे. यासोबतच गडचिरोली क्षेत्राचे आमदार माननीय डॉक्टर देवरावजी होळी आज आपल्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सत्कार संस्था संचालक आमगाव क्षेत्राचे माजी आमदार माननीय संजयजी पुरा यांचं स्वागत हरिहरजी मानकर संचालक जल जंगल जमीन के पुजैयान, हमन तीर धनुष्य के चलैयान. दुनिया कही थे हमल्ला आदिवासी, मोरो सबो आदिवासी भाई बहन संगवारी मल्ला. कचारगढ़ यात्रा के गाड़ा गाड़ा बधाई हो. जय सेवा, जय जोहार, जय गोंडवाना. तर आमच्या आदिवासी क्षेत्रात जयंती समारोह निमित्त आम्हाला लाभलेले जयंती समारोहाचे उद्घाटक माननीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र शासन यांना विनंती की त्यांनी मार्गदर्शन करावे.